यार कोण आहे? आनंदचा मेसेज. मॅम कम सून, वी आर वेटिंग फॉर यू. हॅलो आनंद, हा प्लीज घरी ये. आनंद नो एक्सक्युजेस, दिस इज माय ऑर्डर. लगेच येईल. ओके. कमाल वाटतं यार. काल माझी वाट लावली होतीस ना आनंद? आज सगळा बदला घेते बघ तुझा. चलो डे चेंज करू तोपर्यंत. आई हे तू काय करते? मी माझा अभ्यास करून राहिले. नाही बोलू रे. पाल कुठे? ठीक आहे मी समोर आहे. कुठे? आता माझ्या मागे का? सकाळी सकाळी काय मस्करी करते उगाच? एवढी घाबरतेस तू पालीला? आणि काय ग, आज सकाळी सकाळी एकदम आवरून बिवरून तयार आमच्या अथर्वच्या बरोबरीने? अथर्व बघ बरं, सूर्य कुठनं उगवलाय बघ बरं जरा. त्याच्याशी काय बोलते? माझ्याशी बोल ना. बोल. सोड नको, मलाच इंटरेस्ट नाही आर्ग्युमेंट करण्यात. माझी एक महत्वाची मीटिंग आहे, सो मला आडवी येऊ नको कॅट सारखी. हो का? मी तुला आडवी येते? मी नाही आडवी येत, तूच माझ्या संसारात आडवी आली आहे मांजरी सारखी. हात खाली, हात खाली, नाही तर मी हात धरीन बर का. मी हात धरला की काय होतं माहितीये ना? कसली इरिटेटिंग आहेस ग तू. चल बाजूला हो, काम आहेत मला महत्वाचे. अरे यार, ही शनाने मला इथे थांबायला का सांगितलंय? गाडीजवळ वेडी आहे ना तू? वर जाऊन अथर्वला भेटलो असतो ऍटलीस्ट. नॉनसेन्स. आनंद काका. अथर्व, वा 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 वा, कसा आहेस? बदिया. वा, अरे काय स्कूलला चाललायस? येस. नमस्ते. गिफ्ट विसरलो मी. नाही मला हवे. एक मिनिट, तुझी फेवरेट चॉकलेट आहे माझ्याकडे. ये. भाऊजी तुम्ही इथे? चला ना वरती चहाला. नाही वहिनी, मी जरा इथे ड्युटीवर आहे. ड्युटी? इथे कसली ड्युटी? मॅडमना घ्यायला आलोय. म्हणजे शने तुमच्या वरच्या पोचलाय की काय? हो. काय झालंय यांना कुणास ठाऊक. आई चल ना. अरे अथर्व, मी आणि आनंद काका बोलतोय ना. बरं ठीक आहे, तुझा आणि वॉचमन काकांपाशी जाऊन थांब. हा बाय. सी यू. मी ना माझी मीटिंग अर्धवट सोडून इथे आलोय तिला घ्यायला. पण म्हणजे हे यांना माहिती? दुर्दैवानी हो, कारण गुरुनाथ सरनीच मला सांगितलं, जा मॅडमला घेऊन ये. हे असे का वागून राहिले? सोडा ना वहिनी, तुम्ही रेग्युलर रोज डब्बा पाठवता ना? हो. म्हणजे काय झालं का त्यांची बायको बाळणपणासाठी गेली ना गावी, म्हटलं त्या येईस तवर डबा पाठवते तुम्हाला. आम्ही एकत्र मिळून जेवतो, खूप मजा येते. आईच्या जेवणाची आठवण येते. म्हणजे मी, रघु, जेनी, आम्ही तिघं म्हणून तो जेवतो. पानवलकर सर सध्या इथे नाहीये, ते सगळं मिस करताय. आणि हे गुरु, तो काय करतोय त्याचं त्यालाच कळत नाही. आणि मॅडम तर बाप रे बाप, काय काय ऑर्डर्स देते. माझ्यासाठी पिझ्झा ऑर्डर करा, मला शॉपिंग साठी सोडा, माझ्यासाठी हे करा, माझ्यासाठी ते करा. आमच्या ऑफिस मध्ये ना आता फक्त ब्युटी पार्लर एवढं व्हायचंच राहिलेलं आहे. नाही, हे सगळं वाटलंच होतं मला. या ऑफिस मध्ये काय काम करणार आहे कोणाच ठाऊक. ते जाऊ दे भाऊजी, तुम्ही चला बरं, चहा देते तुम्हाला. चला.
नको वहिनी, ड्युटीवर आहे. ड्युटीवर नो टी नो ब्रेकफास्ट. अहो, असं काय करून राहिला? प्लीज वहिनी सोडा. नेक्स्ट काय टाइम. आनंद? हॅलो मॅडम, काय? काय काम होतं? हे घे गाडी काढ. अरे आज ड्रायव्हर आला नाही ना म्हणून बोलवलं तुला. कसे जमते 4 लाख काय समजून नाही राहिलं. का ग सकाळी सकाळी हिशोब करत बसलीस? नानीजी, हा. आज उशीर झाला ना तुम्हाला? काय ग भाई, बाहेर थंडी किती पडली आहे. मुंबईत तशी थंडी कमीच असते ग, पण ते काय उत्तरेकडे हिमवर्षाव झालं ना तर ते पडसाद इथे उमटतायत म्हणे. बाबा बाबा. हाव का? उन्हा आणि थंडी सुरू झाली ना की मला तो सर्दी खोकला सुरू होतो. सर्दी खोकला सुरू झाला की मग न्यूमोनिया होतो. त्या आपल्या आहेत ना सुलक्षणाबाई 5व्या मजल्यावरच्या, त्यांच्या सुनेचा भाऊ आहे ना, त्याला न्यूमोनिया झाला म्हणे. अगं तू राहतो ना तिकडे हिमाचल मध्ये कुठेतरी. ए भयप्रदा, आपण मुंबई बद्दल बोलतोय ना? हो, पण थंडी असली की हा सगळा धोका आहेच ना. कशाला उगाच सकाळी सकाळी त्या रोगराईच्या गोष्टी करतेस का? हं? थांब जरा. ए राधिके, आजचा 3रा दिवस नाही का ग? बाहेर लिहिलंस का मग? नाही, आज मलाही उशीर झाला उठायला. पण ती आली असेल की डे 27 असं लिहायला. नाही, बहुतेक ती पण उठली नाही आज. हं? राधिका तू काही म्हण ग, पण एक स्त्री दुसऱ्या स्त्रीला इतका त्रास कसा काय देऊ शकते? तुझं मन, तुझी दुःख, तुझ्या भावना याची बिलकुल जाणीव होत नसेल का तिला? हा? अहो ती फक्त स्वतःचा फायदा बघते आणि अशा स्वार्थी लोकांना ना, स्त्री असू दे किंवा पुरुष, बाकी लोकांच्या भावनांची काही देणं घेणंच नसतं मुळे. नानीजी, माझं सोडा, पण मॅमुळे दादा आणि बहिणीला तर खूपच त्रास होऊन राहिलाय. त्यांना आता महिन्याभरात 4 लाख रुपये भरायला लागणार. हा बिझनेस ज्या पद्धतीचा होऊन राहिला, जसा पुढे जाऊन राहिला, त्यात तर मला नाही वाटत का एवढे पैसे जमतील म्हणून. हे बघ, अशी निराश होऊ नकोस. होईल, जमतील जमतील हळूहळू. अगं ते स्पर्धेत जिंकलेल्या बक्षिसाचे 50,000 रुपये आहेत ना तुझ्याकडे? हो, ते 50,000 मी अगदी व्यवस्थित सांभाळून ठेवलेत. आणि त्या कामतांनी दिलेला चेक भरला होतास ना बँकेत, तेही आहेत ना तुझ्याकडे. त्या 50,000चं काही सांगू नका बरं, ते मी तुम्हाला देते. अगं म्हणजे मी 2 जण वाईट वाटून घेऊ नका, पण आता मी आहे ना अथर्व, इतके दिवस झाले तुमच्या घरी राहतोय, इथेच खातोय पितोय. एक मिनिट राधिका, वाईट वाटून घेऊ नका असं म्हणतेस हा? आणि वाईट वाटेल असं बोलतेस?